नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। विजय उर्फ पिंटू झलके पूर्व अध्यक्ष स्थायी समिति मनपा द्वारा ओसीडब्ल्यू के खिलाफ पत्र परिषद आयोजित की गई। तो आइए देखते हैं विजय उर्फ पिंटू झलके ने क्या कुछ कहा। एनआरडब्ल्यू हा जो 40% होता तो 28.85% म्हणजेच राऊंड अप आपण केलं तर 29% एनआरडब्ल्यू झाला आहे। आजच्या वृत्तपत्रामध्ये OCWLच्या द्वारे एक बातमी प्रकाशित करण्यात आली की NRW आहे ते 29% झाला आहे। NRW म्हणजे नेमकं काय तर नॉन रेव्हेन्यू वॉटर, म्हणजे ज्या पाण्याचं महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही अशा प्रकारचा NRW OCWLनी 2 महिन्यात कसा का कमी केला हा प्रश्न माझ्या मनात निश्चित आलेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून वॉटरवर्क्सचा चेअरमन म्हणूनही मी 3 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यावेळेपासून मी वॉटरवर्क्स फॉलो करतो आणि बघतो आहे की OCWLनी अचानकपणे NRW कमी करून जे बतावणी केली आहे ही अत्यंत चुकीची आहे। NRW कमी करून दाखवण्याचा केवळ त्यांनी ढोंग केलेला आहे। किती टक्के कमी करून दाखवला आहे? 40%वरून 29% हे करून दाखवलेलं आहे। अचानक एवढं NRW कमी होत नसते आणि अचानक एवढं NRW कमी कसं झालं त्याचं स्पष्टीकरण OCWLनी महानगरपालिका प्रशासनाला निश्चितच दिलं पाहिजे। कारण महानगरपालिका प्रशासनाने जे काही नॉर्म्स त्याचे आखून दिलेले आहे त्या नॉर्म्सच्या आधारे NRW कमी झाल्याचं निश्चित केल्या जात असते। कुठल्याही प्रकारचं लीक डिटेक्शन RNR NRW कमी करण्यासाठी अवैध जे नळ जोडणी आहे ती कट करावं लागते आणि जी आपल्या इथे सायकल आहे बिलिंग सायकल, ती बिलिंग सायकल वाढवलेली आहे। बिलिंग सायकल वाढवल्यामुळे लोकांना जे रँडम बिल येत आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी निर्माण झाल्या आहे। निश्चितच OCWLनी जे काही NRW कमी केल्याचं दाखवलेलं आहे ते NRW कमी झालेलं नाही आहे। NRW हे साधारणतः 40%वरून 2-3% कमी झाले असेल, 35% झाले असेल, पण ते काही 29% झालं नाही। त्याच्यामुळे OCWLनी जे काही केल्याची बतावणी केली आहे निश्चितच महानगरपालिका प्रशासनाने त्याची सखोल चौकशी केली पाहिजे। सखोल चौकशी करून कुठल्या कुठल्या क्षेत्रात यांनी काम केलं आहे, कुठे RNR केलेलं आहे, कुठे त्यांनी लीक डिटेक्शनची टीम पाठवली, कुठल्या लाईन्स रिप्लेस केल्या, कुठे नव्याने नळ जोडणी केली, या सगळ्या गोष्टी तपासून याची एक उच्चस्तरीय समिती तयार करून महानगरपालिका प्रशासनाने OCWLकडून संपूर्ण या चौकशीचा अहवाल घेऊनच या संदर्भात पुढचं पाऊल घ्यावं ही आमची मागणी आहे। गडकरी साहेबांनी तंबी दिलेली आहे की यांचा कंत्राटच रद्द करण्यात येईल। तुम्हाला काय वाटतं हे जे त्यांनी आकडेवारी ही धूळफेक केलेली आहे ही केवळ जनता प्रशासन किंवा नाही तर गडकरी साहेबांच्या डोळ्यात धूळफेक नाही आहे का OCWची? नाही, मला असं वाटते की नितीनजींनी ज्यावेळी त्यांना टर्मिनेशनचा आदेश दिला किंवा टर्मिनेशन करण्याची त्यांना सांगितलं प्रशासनाला त्यावेळेपासून OCWL कामाला लागली आहे। पण 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात एवढं काम OCWLनी करून 29% NRW होईल एवढं काम निश्चितच केलं नाही आहे। त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो की नितीनजींनी त्यांना सांगितल्यानंतर OCWL कामाला लागली, पण अद्यापही पूर्णपणे काम त्यांचं झालेलं नाही आहे। तुम्ही म्हणाले 2-3, 6 महिन्यांनी बिलिंग होतं, हा काय प्रकार आहे? करार झाला 2012ला पहिल्या दिवसापासूनच त्यांचं बिलिंग व्यवस्थित राहायला पाहिजे। नाही, बिलिंग मंथली बिलिंग रेग्युलर व्हावं हे महानगरपालिका प्रशासनासोबत झालेल्या करारात नमूद आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाच्या अनुषंगाने मंथली बिलिंग हे OCWLने करणं अपेक्षित होतं, पण मंथली बिलिंग अद्यापही होत नाही आहे। अनेक ठिकाणी लोकांना ॲट रँडम बिल येत आहे, अनेक लोकांना जे आपले ॲव्हरेज बिल आहे ते मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे। त्याच्यामुळे एका प्रकारे NRW कमी करण्याचाही हा सोर्स त्यांनी जनरेट केलेला आहे की ॲट रँडम बिल पाठवून ते आकडे फुगवून NRW कमी केल्याची बतावणी त्यांनी केलेली आहे।